त्यानंतर आपल्या सन्माननीय श्रीमती मनीषा ताई चव्हाण दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सांगली हे विधी सेवा प्राधिकरणाची कार्यपद्धती, महिला विषयक व बालकासंबंधीचे कायदे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पालन पोषणाचे व कल्याणाचा कायदा या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा आमचे जिल्हा सदस्य सचिव माननीय माने साहेब, जिल्हा न्यायाधीश पोळ साहेब आणि सामाजिक संस्था आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, हा जो कार्यक्रम आहे हायकोर्टच्या एका आदरणीय उच्च न्यायालयाने जे काही सुरू केलेले आहे त्यानुसार हा सुरू झालेला हे अभियान आहे. हे अभियान कशासाठी आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती व्हावी, कोणत्या गोष्टीची माहिती व्हावी, कायदे हे आपल्या संरक्षणासाठी आहेत. आपल्याला पहिली मुद्दा हाच माहीत नाही की कायदा कशासाठी आहे. बऱ्याचदा लोकांचा असा गैरसमज आहे किंवा आपण त्या कायद्याचा उपयोग आपल्या संरक्षणासाठी न करता एक हत्यार म्हणून करतो आणि त्याचा आपल्याला दुष्परिणाम दिसायला लागतो आणि मग लोकांच्यामध्ये वेगवेगळ्या समजुती पसरतात. जसं सर म्हटले की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, तर तसं नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये जे काही कार्य चालतं ते आपल्या राज्यघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार किंवा त्यातल्या तरतुदीनुसार चालतं. आणि राज्यघटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची तरतूद अशी आहे की सगळ्यांना समान न्यायाची संधी मिळाली पाहिजे. आणि ही तरतूद सुरुवातीला नव्हती, पण नंतर आर्टिकल 35A हे घालून त्याच्यामध्ये आर्टिकल घालून ही तरतूद आलेली आहे. आणि या तरतुदी अंतर्गतच हे जिल्हा विधी सेवा किंवा विधी सेवा प्राधिकरण असं वेगळं विंग सुरू झालेलं आहे. आणि या अंतर्गतच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे विधी सेवा प्राधिकरणाचे आपले विभाग आहेत. आणि या ठिकाणी या सगळ्या योजना राबवल्या जातात आणि या लोकांना मोफत विधी सेवा पुरवली जाते. आता तुम्ही म्हणाल की हे विधी सेवा नेमकं कशासाठी आहे, तर लोकांना जे आपल्या समाजातले जे दुर्बल घटक आहेत, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या कोणत्याही कारणाने वंचित घटक आहेत, तर त्यांना मोफत, म्हणजे आता समजा आपण पाहतो वकिलांची फीज आहे किंवा आपण अफोर्ड नाही करू शकत आहे कोर्टाची फीज भरणं किंवा कोर्टामध्ये जे स्टॅम्प द्यावा लागतो किंवा कोर्ट फी द्यावी लागते, तर अशा लोकांना फक्त त्यांच्याकडं आर्थिक बल नाही आहे म्हणून त्यांना न्याय मिळू शकणार नाही, असं होऊ नये म्हणूनसाठी ही विभाग सुरू केलेला आहे. आणि या अंतर्गत या लोकांना आपण माहिती देऊन त्यांना मदत पुरवत असतो. हे लोक कोण आहे, जसं मी सांगितलं, महिला असतील, बालकं असतील, ज्या लोकांचं उत्पन्न 50,000पेक्षा कमी आहे वार्षिक उत्पन्न, त्यांना या अंतर्गत मोफत विधी सेवा मिळू शकते. ही विधी सेवा म्हणजे नक्की काय, तर तुम्हाला तुमचं जर काही एका दिवाणी प्रकरण आहे, संपत्तीविषयक वाद आहेत, विवाहविषयक वाद आहेत, अन्य कुठल्या जमिनीचे खटले आहेत, तर अशा खटल्यामध्ये तुम्हाला या विभागामार्फत विधी सेवा पुरवली जाते. म्हणजे तुमच्यासाठी एक वकिलांची नेमणूक केली जाते. त्या खटल्यामध्ये तुमची काही जी कोर्ट फी असेल ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. त्यामध्ये जे काही टायपिंगचा किंवा इतर तदनुषिक खर्च असतात ते सुद्धा या योजनेअंतर्गत किंवा या मंचाअंतर्गत तुम्हाला पुरवले जातात. या व्यतिरिक्त आणखीन कुठली मदत पुरवली जाते, म्हणजे आता वकिलांची नेमणूक झाली किंवा वकिलांची नेमणूक झाली किंवा आता कोर्ट फी झाले, यानंतरही कोर्टामध्ये वेगवेगळे आदेश होतात, न्यायनिर्णय होतात, तर या प्रति म्हणजे यातसुद्धा तुम्हाला वाचायला मिळायला पाहिजेत. यासाठी लागणारा सुद्धा खर्च या योजनेअंतर्गत किंवा याच्या अंतर्गत तुम्हाला त्या जो कोण व्यक्ती आहे त्याला दिला जातो. म्हणजे हे व्यक्ती कसं काय येऊ शकतं, बाबा कसं ते आता आहे योजना, तर त्याचा लाभ कसा घ्यायचा, तर त्याची एक छोटी साधी अगदी सुरळीत पद्धत काय आहे की तुम्ही प्राधिकरणाकडे मध्ये यायचं, एक ॲप्लिकेशन द्यायचं. तर बाबा तुम्हाला लिहिता वाचता येत नाही असा मनुष्य आहे, तर तुम्ही तोंडीसुद्धा सांगू शकता. ते इथं लिहून घेतलं जातं. त्या माणसाचा म्हणजे जो कोण आलेला व्यक्ती आहे त्याची सही, अंगठा किंवा जे काय असेल ते घेऊन त्यांचा तो अर्ज घेतला जातो. त्या अर्जासाठी एक शपथपत्र असतं, एक नमुना शपथपत्र आहे, तर ते भरून घेतलं जातं. त्याच्यामध्ये बाबा तो आर्थिकदृष्ट्या सबल नाही आहे किंवा त्याचं उत्पन्न कमी आहे अशा स्वरूपाचे काहीतरी त्याच्यामध्ये मजकूर असतो. ते शपथपत्र दिल्यानंतर प्राधिकरणाकडून चौकशी होऊन मग त्यांना ते विधी सहाय्य प्रोव्हाइड केलं जातं. हे विधी सहाय्य आपण जसं म्हणतो की आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना, तसंच हे जेलमध्ये जे कैदी असतात त्यांनासुद्धा आपण हे इथून प्रोव्हाइड करत असतो. ही मदत असं होऊ शकतं की बाबा कोणीतरी फसवून किंवा चुकीची माहिती देऊन अशी सेवा मिळवण्याचा प्रयत्न केला, तर असं जर नंतर दिसून आलं
तर त्याची ती सेवा आपण बंद करू शकतो की बाबा नंतर आता समजा आज त्यांनी समजा एखादा दावा दाखल केला आहे एका व्यक्तीने आणि 4 वर्षानंतर तो आर्थिकदृष्ट्या सबल झाला, त्याही स्थितीमध्ये त्याची ती सेवा बंद केली जाऊ शकते. त्यामुळे ही विधी सेवा फक्त अशाच लोकांसाठी आहे की ज्यांना गरज आहे, त्या लोकांना ती सेवा मिळावी. विधी न्याय म्हणजे मोफत सेवा इन द सेन्स न्याय, तुम्हाला समान संधी, तुमचा जो न्याय आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला ही सेवा दिलेली आहे. यानंतरही आता हा एक भाग झाला. आपण म्हणतो न्यायालयामध्ये फक्त खटलेच चालतात किंवा फक्त भांडणच होतात, असं नाही आहे. तर आपलं प्राचीन संस्कृती आपली अशी आहे भारताची की जे काही आपले तंटे बखेडे असतील किंवा काय असेल तर आपण सामोपचारण मिटवणे हा एक आपल्या परंपरेचा एक अविभाज्य घटक आहे. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन मग अशा वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट होत गेल्या आपल्यामध्ये. म्हणजे सदा मध्यस्थीद्वारे प्रकरणं मिटवणे असेल, लोकन्यायालय असतील किंवा ADR म्हणून अल्टरनेट डिझोल्युशन असं म्हणतात डिस्प्यूट. तर त्याद्वारे काय होतं की जे 2 भांडणारे व्यक्ती आहेत ते एकत्र येऊन एकत्र बसून एकमेकाशी संवाद साधून त्यांचा जो काही भांडण आहे ते संपुष्टात आणून त्यांना जो पाहिजे ती घटक मिळू शकते, जी रिलीफ पाहिजे, जी रेमेडी पाहिजे ते मिळवू शकतात. तर यासाठी इथून तुम्हाला मदत पोहोचवली जाते. मदत इन द सेन्स एक मध्यस्थ असतात. मध्यस्थ कोण असू शकतं? एक सिनियर वकील असतात किंवा जे ट्रेंड न्यायाधीश आहेत, त्यांना मध्यस्थीची प्रकरणं कशी चालवतात असं थोडक्यात ट्रेनिंग दिलेलं असतं, असे लोक असतात. तर ते तुम्हाला त्या लोकांना मदत करतात एकत्र येण्यासाठी, चर्चा करण्यासाठी. आता 2 भांडणारे व्यक्ती एकत्र आले की नैसर्गिकरित्या काय होतं की लगेच भांडण सुरू होतं. म्हणजे एकमेकांविरुद्ध ॲलिगेशन्स करणं किंवा काय, त्यांच्यामध्ये संवाद होत नाही. तो संवाद व्हावा आणि ते एका लेवलवर येऊन ते जर का आपण चर्चा केली तर त्यातून खरंच काहीतरी मार्ग निघू शकतो. आणि हे शक्य आहे, हे आम्ही अनुभवतो रोज. पण कसं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि समोरच्यालाही समजून सांगितलं पाहिजे. तुम्ही असे म्हणजे सामाजिक संस्थेचे लोक आहात तर तुमचा जास्त संपर्क आहे लोकांशी. जेव्हा कधी पण भांडण होतं त्यावेळी प्रत्येक माणूस हा एक वेगळ्याच फेजमध्ये असतो की काही झालं तरी मी आता ऐकणार नाही वगैरे वगैरे, अशी त्याची मानसिकता असते. पण जसा वेळ जाईल तसं माणूस बदलत जातो आणि मग त्याला रिॲलिटी कळते की त्या क्षणी असलेला राग आणि नंतर असलेला राग यात फरक येतो. अशावेळी तुम्ही तो जर समजा घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर कोर्टामध्ये जे अनेक गणित खटले प्रलंबित आहेत ते त्याचा निपटारा होईल आणि लोकांना त्यांच्यासाठी हवं असलेला सोयीस्कर न्याय मिळून जाईल. न्यायालयामध्ये हे न्यायनिर्णय होतात त्यावेळी तुमचा कंट्रोल नाही आहे, परंतु ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता. बऱ्याचदा असं होतं की बाबा एखादा खटला दाखल केलेला आहे, त्या खटल्यामध्ये वकिलांनी तुम्हाला हवं असलेले पण म्हणजे तुम्हाला ज्या रिलीफ हवेत त्याही लिहिलेल्या असतात आणि ज्या नको आहेत, जे तुम्हाला रिअली नको असतात, म्हणजे तुमचा त्यामध्ये फार इंटरेस्ट नाही, त्याही लिहिलेल्या असतात. कारण त्यांचं काम आहे ते की तुम्हाला जे काही अवेलेबल आहे कायद्याच्या चौकटीत बसणार त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ते प्लीड करत असतात. परंतु इथं जेव्हा तुम्ही एकत्र येता या मध्यस्थीमध्ये त्यावेळी तुम्हाला तुमचा जो इंटरेस्ट आहे त्या गोष्टीबाबत बार्गेनिंग करून तो तुम्ही मिळवू शकता. कोर्टामध्ये न्यायालय होणं हे तुझं संपला विषय. मग त्यावेळी तो खराच नाही असेल किंवा तुम्हाला पाहिजे असलेली सोयीनुसार असेल असं नसेल. म्हणून ह्या अशा गोष्टी या आपल्या न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मी जसं आत्ता सांगितलं की कायदा हा संरक्षणाकरिता आहे. संरक्षण कोणाचं? जे दुर्बल घटक आहेत. बऱ्याचदा लोकांच्यावर अन्याय होतो पण त्यांना माहीत नसतं की माझ्यावर अन्याय होतोय बाबा, की त्यांना माहितीच नाही आहे की बाबा आपल्याला हे अधिकार आहेत, राज्यघटनेने मला हे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि या माझ्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होते, हे लोकांना माहितीच नाही आहे. आणि अशी कित्येक उदाहरणं घडलेली आहेत. आणि आपल्या हायकोर्टमध्ये PIL म्हणून पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणून केलं जातं. तर तिथं तुम्ही साधा कागद, एक साधं पत्र पाठवलं की मी अमुक व्यक्ती आहे, मला असं होतं आहे किंवा तुमच्या जो काही तुमच्या मूलभूत अधिकारांच्यावर काय पायमल्ली होते तरीसुद्धा ते एक लिटिगेशन किंवा एक याचिका म्हणून ट्रीट केलं जातं आणि त्या माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि अशी उदाहरणं घडलेली आहेत. आणि याचंच एक आहे की ह्या अशा गोष्टीमुळे आपल्या राज्यघटनेमध्ये किंवा वेगवेगळ्या कायद्यामध्ये बदल झालेले आहेत किंवा दुरुस्त्या आलेल्या आहेत. हे त्याचंच एक प्रतीक आहे. त्यामुळे माणसांनी आपल्या अधिकारांसाठी त्यांचे अधिकार काय आहेत आणि त्या अधिकारांची पायमल्ली होती अशा परिस्थितीमध्ये कायद्याचा आधार घेतलाच पाहिजे. परंतु कायदा हा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नाही तर आपल्या स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आहे. ही महत्त्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आपल्या समाजामध्ये पूर्वीपासून महिला हा एक वंचित घटक आहे किंवा एक
दुर्बल घटक आहे असं मानलं जातं आणि म्हणून त्यांच्यासाठी विविध हे कायदे आहेत. तर त्यामध्ये पोडगीचे कायदे आहेत, विवाह संबंध कायदे आहेत, हुंड्याबाबतचे कायदे आहेत, संपत्तीबाबतचे कायदे आहेत. आता असं होतं आहे गावामध्ये किंवा कुठे, आता असा पर्टिक्युलर प्लेस नाही सांगू शकत आहे, पण कुठे होऊ शकतं की बाबा एक गृहिणी आहे, त्याच्या घरामध्ये काही कौटुंबिक हिंसाचार झाला, मारहाण करणे किंवा भांडण किंवा हुंड्यासाठी मागणी, पैशांची मागणी. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना वेगवेगळे कायदे मदतीला आहेत. बाबा तुम्हाला जर का कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर तुम्ही न्यायालयामध्ये येऊन असा अर्ज दाखल करू शकता बाबा, आणि त्या अर्जामध्ये तुम्ही पोडगीसाठी मागणी करू शकता, निवासासाठी मागणी करू शकता, त्यानंतर संरक्षणात्मक तुमच्या संरक्षणात्मक हुकूम व्हावेत अशी मागणी करू शकता. संरक्षणात्मक म्हणजे कसं आहे की एक पती आहे, तो पत्नीला मारहाण करतो की बाबा ती काम करते त्या ठिकाणी जाऊन काही शिवीगाळ करतो, किंवा तिला त्रास होईल असं काही वर्तन करतो, किंवा तिच्या कार्यालयामध्ये जाऊन तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना काही नको असलेली माहिती त्यांनाही त्रास देत असेल की ही असं, तर अशा वेळी ती न्यायालयामध्ये येऊन अर्ज करू शकते की बाबा या व्यक्तीने या ठिकाणी येऊन अशा प्रकारे त्रास देऊ नये. आणि जर का असं ऑर्डर झाल्यानंतर त्यांनी त्याचा भंग केला तर त्याही परिस्थितीमध्ये त्या माणसाला शिक्षा होऊ शकते. अशीही तरतूद या कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यामध्ये आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे निवासाची एक आहे की आता एक हजबंड वाईफ आहे, ते एका घरामध्ये राहतात. आता ती उद्या तो त्रास देऊ लागला, झाला वेगळी झाले, पण त्या बाईला समजा राहण्याची व्यवस्थाच नाही आहे, कुठं जाणार ती, समजा 2 मुलं आहेत पदरात, तर अशा वेळी ते त्या घरामधला एक विशिष्ट भाग निवासासाठी सुद्धा मागू शकते की बाबा ही एक खोली आहे ज्याच्यामध्ये माझी सोय होऊ शकते, त्याच्याकडून मला ती मिळावी, ते तिच्या पतीच्या जी काही संपत्ती आहे त्यातून. तर अशी सुद्धा महत्त्वाची एक प्रोव्हिजन त्याच्यामध्ये केलेली आहे. आणखी महत्त्वाची प्रोव्हिजन म्हणजे पोडगीची आहे, जे आपल्याला माहिती आहे की पोडगी त्याची जी काही सांपत्तिक स्थिती आहे किंवा त्याची काय उत्पन्न आहे त्यानुसार तुम्ही पोडगी मागू शकता. पण आपल्याकडे असा ट्रेंड आहे की बाबा त्याचं जर उत्पन्न असेल 100 रुपये तर मागायचे 1000 आणि म्हणायचं कोर्टाने दिले 50 रुपये. असं नाही ना, तुम्ही बघायला पाहिजे काय परिस्थिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय प्रेझेंट करणार त्याच्यावरच ते होणार ना. शेवटी मी काही म्हणलं तरी तुम्ही जो पुरावा येणार त्याच्यावरच गोष्टी ठरल्या जातात. त्यामुळे हे पण भान आपण ठेवलं पाहिजे की बाबा तुम्ही काय परिस्थितीमध्ये आहात आणि तुमच्याकडे काय अवेलेबल आहे त्यात तुम्ही काय मागू शकता. त्यामुळे ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याखाली ह्या प्रोव्हिजन्स आहेत. त्याचप्रमाणे कलम म्हणजे CRPC कलम 125मध्ये पण ही पोडगीची तरतूद आहे. याच्यामध्ये ही पत्नी जी आहे ती पतीकडून पोडगी मागू शकते. याच्यामध्ये घटस्फोटित पत्नी ही सुद्धा मागू शकते. इवन जे आईवडील आहेत वृद्ध, ज्यांना उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही आहे, ते सुद्धा 125 खाली हे मुलांकडून किंवा मुलीकडून जी कमवती आहे त्यांच्याकडून पोडगी मागू शकतात. ही पोडगीची रक्कम ही नेहमी त्या मिळवणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नावरून ठरवली जाते. तेव्हा त्याची एवढी ऐपत आहे त्याप्रमाणे तो तुम्हाला पोडगी मागू शकता आणि त्याप्रमाणे पोडगी ही मिळू शकते. त्यानंतर विवाहाविषयक महत्त्वाचा कायदा आपल्याकडे आहे की मुलाचं वय वर्ष 18 आणि मुलाचं वय वर्ष 21 आणि मुलीचं 18 हे संज्ञान झाल्यानंतर त्यांचं ही विवाहासाठी ही प्रथम क्रायटेरिया आहे ही अशाच मुलांचं लग्न करायचं किंवा विवाह करायचं. परंतु असे बरेचसे पालक आहेत की मे बी गावामध्ये किंवा रिमोट एरियामध्ये होतं की 15 वर्षाची मुलगी 18 वर्षाचा मुलगा अशांचं, तर असं हा विवाह हा कायद्याने इल्लिगल आहे. तर हे जे विवाह लावून देतात जे कोण पालक आहेत किंवा संबंधित व्यक्ती आहेत तर त्यांना या कायद्याखाली दोषी पकडलेलं आहे आणि त्यांना त्या कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे शिक्षा होऊ शकते. याच्यामध्ये एकच महत्त्वाचा पार्ट असा आहे की असं लग्न झालं असेल तर ते लग्न झाल्यापासून 1 वर्षात तुम्ही ती तक्रार केली पाहिजे की कोणी पण असेल त्याचे संबंधित व्यक्ती, त्यावेळी त्या स्थितीमध्ये त्याच्यावर कारवाई होऊ शकते. हा महत्त्वाचा. आता एक आणखीन लग्नाशी रिलेटेड दुसरा कायदा आहे हुंडाबंदी कायदा. तर आपल्याला माहिती आहे हुंडा म्हणजे काय, ते लग्नामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते काही मौल्यवान वस्तू किंवा रक्कम दिली जाते ही म्हणजे हुंडा. परंतु मुस्लिम कायद्याखाली एक मेहर म्हणून एक वेगळी प्रोव्हिजन आहे तर ती मात्र हुंड्याखाली येत नाही. हुंडा म्हणजे तुम्ही जे काही मागता मौल्यवान वस्तू किंवा रक्कम ही जी मागणी आहे याला हुंडा म्हणजे त्याच्यामध्ये येणारी जी वस्तू आहे ती हुंडा म्हणून असं ट्रीट केलं जातं. तर हुंड्यामध्ये जे मागतायत ते पण दोषी आहे आणि जे लोक देत आहेत ते सुद्धा दोषी आहेत.
की असं नाही की त्यांनी मागितलं म्हणून दिलं, माझा काही दोष नाही आहे. तर जे जे देणारा व्यक्ती आहे तो सुद्धा या कायद्यामध्ये दोषी पकडलेला आहे. आणि असं हुंड्याबाबत मागणी होते किंवा अशी तक्रार संबंधित लोक पोलीस प्रशासनाकडे करू शकतात किंवा तुम्ही न्यायालयामध्ये येऊन सुद्धा म्हणू शकता, म्हणजे दाखल करू शकता अर्ज आणि त्यामध्ये असं म्हणू शकता की बाबा असं म्हणजे मायनर लोकांचा विवाह होत असेल, मायनर लोकांचा जेव्हा म्हणजे जे अज्ञान लोकांचा विवाह होत असेल अशा परिस्थितीमध्ये मात्र तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा मागणी करू शकता अर्ज दाखल करून की असा बाबा मायनर लोकांचा विवाह चालला तो थांबवावा म्हणून. अशा परिस्थितीमध्ये न्यायालय अशी हुकूम करू शकतं की बाबा हे कायद्याने सज्ञान नाही आहे, त्यामुळे यांचा विवाह होऊ नये. हुंडाबळीच्या बाबतीत तसं हुंड्याच्या बाबतीत तसं नाही आहे. तर ते जे देणार घेणार हे दोघ आहेत ते मात्र या कायद्याखाली दोषी पकडले गेलेले आहेत आणि त्यांना त्यात दिलेल्या विविध कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे शिक्षा केली जाते. हुंडाबळी हा एक शब्द ऐकला असेल तुम्ही. हुंडाबळी म्हणजे काय की लग्न झाल्यानंतर पहिल्या 7 वर्षामध्ये अनैसर्गिक मृत्यू होतो ज्या मुलीचा, त्या विवाहितेचा, आणि तिथं जर का त्या मुलीला हुंड्याची मागणी होती किंवा तिला काही मानसिक शारीरिक त्रास दिला जात होता, अशी ज्या ठिकाणी परिस्थिती असते त्या ठिकाणी त्या मुलीचा मृत्यू हा हुंडाबळीमुळे झाला असं गृहीतक मानावं असं कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, अशी तरतूद आहे. त्यामुळे ही हुंडाबळी ही एक IPC खाली असणारा हा एक गुन्हा आहे आणि त्यासाठी तिथे दिलेली त्या गुन्ह्यामध्ये दिलेले पनिशमेंट्स आहेत त्या संबंधित लोकांना ज्यांनी हुंडाबळी म्हणजे तो कोण संबंधित पती असेल किंवा त्याचे नातेवाईक असतील ते त्यांना दोषी पकडून किंवा जे दोषी आहेत त्यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. यानंतर आपल्या समाजातला महत्त्वाचा घटक म्हणजे आपले ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध आईवडील किंवा कोणीही असेल जे ज्येष्ठ नागरिक आहेत. ठराविक वयानंतर आपल्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वतः करून खातात, पण अशी एक वेळ येते माणसांच्यावर की त्यानंतर ते स्वतः कमवून खाऊ शकत नाही. अशा वेळी म्हणजे आपल्याला म्हणतो ना मुलगा म्हातारपणाची काठी आहे म्हणून मग ते मुलाला प्राधान्य देणं वगैरे वगैरे या गोष्टी आल्या. तर या संकल्पनेतून ते जे हा जो घटक आहे ज्येष्ठ नागरिक किंवा वयोवृद्ध हा आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे, ते फाउंडेशन बेस आहे. ते अशा पण लोकांना प्रोटेक्ट केलं पाहिजे या दृष्टीने हे कायदे आलेले आहेत. आणि त्यातला हा महत्त्वाचा कायदा आहे त्याचं नाव आहे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन ॲक्ट. तर ॲक्टखाली जे वयोवृद्ध लोक आहेत ते आपल्या मुलाकडून, नातवाकडून, नातीकडून, मुलगीकडून किंवा त्यांची संपत्ती ज्यांना जाणार आहे म्हणजे ते जर का निपुत्रिक असतील तर त्यांची संपत्ती ज्या कुठल्या नातेवाईकांना मिळणार आहे त्यांच्याकडून ते पोटगीसाठी मागणी करू शकतात. आणि ही मागणी ते स्वतः जाऊ शकत नाहीत. बराचदा असं आहे की वयोवृद्ध आहे ते स्वतः जाऊ शकत नाहीत न्यायालयामध्ये. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यातर्फे कोणीही व्यक्ती किंवा एखादी सामाजिक संस्थासुद्धा न्यायालयामध्ये अर्ज करू शकते आणि त्यांना त्यामध्ये पोटगीचे मागणी करू शकते आणि दिसलेल्या ह्याच्यावरून ती मागणी म्हणजे ती पोटगी वगैरे दिली जाऊ शकते. त्या पोटगीची अमाऊंट मात्र त्याच्यामध्ये ठरलेली आहे, ती 10,000 रुपयापर्यंत प्रतिमाह पोटगी देण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाचं पण काहीतरी हे आहे म्हणून त्याच्यामध्ये पण मार्गदर्शक तत्व म्हणजे त्याच्यामध्ये त्या ॲक्टमध्ये पण असं आहे की वृद्धाश्रम असेल समजा तर फक्त एकाच वेळी 150 लोकांसाठी ते वृद्धाश्रम असावं, त्या ठिकाणी सगळी व्यवस्था असावी म्हणजे त्यांना खाण्यापिण्याची किंवा सगळ्या निवाऱ्याची त्यात दिलेले मानकं दिलेली आहेत, ते दंडकं दिलेले आहेत त्याप्रमाणे ते असलं पाहिजे. हे सिनियर सिटीजनसाठी ते त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी हे कायदे आहेत. कायदा हा माणसाच्या मी अजून पुन्हा एकदा का सांगते की बऱ्याचदा आम्ही जेव्हा कोर्टामध्ये काम करतो त्यावेळी आम्हाला असं बऱ्याचदा भागून डुक्कं होतं की कायदा जाणणारे व्यक्तीच तो कायदा म्हणजे कोण मॅनिप्युलेट करू शकतो जास्त, ज्याला जास्त माहिती आहे, त्याचं डिस्ट्रक्टिव्ह माइंड आहे तर तो त्या कायद्याचं जास्त पायमल्ली किंवा कायदा कसा वापरायचा तोडून मोडून असं करत असतो. पण तसं नाही केलं पाहिजे. कारण कायदा हा समाज एक चांगल्या ह्यांनी चालला पाहिजे, पुढं चालले पाहिजे. सगळ्यांना मूलभूत अधिकारानुसार चांगलं जीवनमान जगता आलं पाहिजे. कोणाच्या अन्याय होऊ नये यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी हे कायदे आहेत आणि त्यासाठी आपण कायद्याचा उपयोग आपल्या संरक्षणासाठीच केला पाहिजे. आणि अशाच लोकांना मदत केली पाहिजे की त्यांना खरं मदतीची गरज आहे की या XYZ व्यक्तीला त्याच्यावर असा अन्याय होतो आहे, त्याला कळत नाही आहे पण तुम्हाला कळतं आहे. अशाही तुम्ही त्यांना जाणीव करून द्या बाबा की बाबा हा तू असं तुझ्यावर होत आहे, बाबा तुझ्यासाठी अशी माहिती आहे, म्हणजे अशी तुझ्यासाठी प्रोव्हिजन आहे, असं शासन तुला मदत करतं आहे
तू तुझी मदत घे, म्हणजे असं तुम्ही त्यांना समजावून सांगून त्यांना ते मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु असं नाही की याला त्रास देण्यासाठी त्याला त्रास देण्यासाठी असा कायद्याचा उपयोग न करता आपल्या संरक्षणासाठी करणं हे आपलं महत्त्वाचं कार्य. जसं आपण म्हणतो की मला घटनेने हे अधिकार दिले, ते अधिकार दिले, हा माझा मूलभूत अधिकार आहे, तो माझा मूलभूत अधिकार आहे, त्याप्रमाणे घटनेने आपल्याला काही कर्तव्यसुद्धा दिलेली आहेत. शासनाने लोकांसाठी समाजासाठी काय कर्तव्य करायची शासनावरती आहे. त्याचप्रमाणे समाजातले आपण जे घटक आहोत, आपण जे भारतीय आहोत, आपलंसुद्धा काहीतरी कर्तव्य आहे आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी. तर ती कर्तव्यांचं पण पालन आपण केलं पाहिजे. अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणू शकता की मला हा अधिकार आहे आणि माझं हे कर्तव्य आहे. अशात आपण चाललो तर कधीच म्हणजे न्यायालयामध्ये खटल्यांची संख्या भरमसाठ प्रमाणात वाढते, ती वाढणार नाही आणि सगळ्यांना समान न्याय मिळेल आणि ती सन्मान न्यायाची संधी उपलब्ध होईल असं मला वाटतं. या क्षणी मी एवढं बोलून थांबते. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मनीषा ताई चव्हाण त्यांनी आपल्या अतिशय चांगल्या महत्त्वपूर्ण विषयावर समाजामध्ये कायदा आणि तो कायदा साक्षर समाज असल्याशिवाय समाज महासत्ता होणार नाही. एक चांगला सुसंस्कृत समाज निर्माण व्हायचा असेल तर कायद्याची माहिती पाहिजे. शांततामय सहजीवन असणारा समाज निर्माण करायचा असेल तर लोकांच्या जाणीवा उंचावल्या पाहिजेत आणि जो सुशिक्षित आहे परंतु ज्ञानी पण पाहिजे, सक्षम पाहिजे, सर्वोत्तम पाहिजे. ह्यासाठी संविधानातील कलमांच्यामध्ये अनेक सन्मानानं जगण्याच्या अधिकाराची तरतूद आहे. संविधान हे सर्व धर्मियांचा विकासाचा ग्रंथ आहे. त्या संविधानावर आधारित सर्व कायदे तयार झाले, परंतु दुर्दैवानं सर्वांची माफी मागून सांगतो की सर्व धर्माचे ग्रंथ घरी असावेत, पण त्याच्यासोबत संविधानाचा सुद्धा एक प्रत आपल्या घरी ठेवावी सर्वांनी आणि ते फक्त ठेवू नये तर त्याचं वाचन करावं आणि आत्मसात करावं असं मला वाटतं.